मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळी सण अत्यंत महत्त्वाचा असतो, परंतु याच होळी सणाला मेळघाटामधील उच्च शिक्षित तरुण जे आहेत ते अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत। पेसामध्ये जर आपण पाहिलं तर कायमस्वरूपी नोकरी द्या या मागणीसाठी मेळघाटातील तरुण तरुणी आदिवासी या ठिकाणी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत। बेमुदत आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे, परंतु अजूनही शासनाकडनं जी आहे ती कुठलीच दखल घेतली गेली नाही। त्यामुळे या ठिकाणी पोस्टर काही तरुणांनी आणलेले आहेत। लढू आम्ही शेवटपर्यंत, कायम नियुक्ती मिळेपर्यंत अशा आशयाचे पोस्टर घेऊन जे आहे ते आदिवासी तरुण या ठिकाणी आहेत। तरुणींची आणि महिलांची देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी आहे ती आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहेत। पेसामध्ये जे आहे ते कायम स्वरूपी नोकरी मिळावी अशी त्यांची मागणी। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत। काय मागणी आहे, तुम्ही आंदोलन करता या ठिकाणी? नमस्कार सर, मी 17 संवर्ग कर्मचारी। आमच्या एकच मागणी आहे। 5 ऑक्टोबर 2025ला आम्हाला शासनाने मानधनवर नियुक्ती दिली होती, परंतु काही दिवसानंतर म्हणजे 6 ऑक्टोबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की जे लोक पेशा क्षेत्रातील आहे त्यांची निवड गुणवत्ता प्रक्रियेद्वारा त्यांना नियुक्ती देण्यात यावी, परंतु आतापर्यंत आम्हाला नियुक्ती मिळाली नाही। या गोष्टीला कमीत कमी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन 5 ते 6 महिने होऊन राहिले, परंतु आतापर्यंत काही हालचाली दिसल्या नाही। त्यानंतर 11 फेब्रुवारी 2026ला GR काढला शासनाने की बा जे लोकांना मानधनवर नियुक्ती दिली होती पेशा कर्मचारी, त्याच्यामध्ये शिक्षक, तलाठी, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक आणि इतर पदे, त्या निर्णयामध्ये शासनाने स्पष्टपणे सांगितलं की जे लोक ज्यांची गुणवत्तेनुसार निवड झाली आहे त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, परंतु या गोष्टीला 20 ते 25 दिवस होऊन राहिले। आम्ही वारंवार सूचना देऊनही कुठल्याही विभागाला व्यवस्थित ते लोक उत्तर देत नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही करून राहिलो, पण सर 20 ते 25 दिवस खूप होते। जर मार्ग निघाला नाही तर काय भूमिका? तर आमचा मार्ग निघालेला नाही तर आम्ही 27 फेब्रुवारीपासून कंटिन्यूमध्ये आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आमचा मार्ग निघाले नाही तर आम्ही हे जे आंदोलन आहे अधिक तीव्र स्वरूपात आम्ही करणार आहोत। तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र स्वरूपाचं करू असा इशारा जो आहे तो या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।